साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. सदानंद सावंत यांना विनंती करणार आहे की आपण पार्थ सारथी यांचा आपण सत्कार करायचा. संतोष वेणेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करणार आहे. नटे मॅडम देखील आहेत, तर त्यांचा देखील सत्कार करण्याची विनंती करणार आहे. प्रेक्षको, खरं तर आपण सर्वच जण फार स्तुत्य हेतून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देतो. या ठिकाणी आज या सेमिनारला लाभलेले सन्माननीय संतोष वेर्णेकर साहेब हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी असून श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळाचे ते विश्वस्त आहेत. संचालक सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत आणि प्रशासकीय असा दांडगा अनुभव त्यांचा आहे आणि त्याचबरोबर समाजसेवेचे देखील जाणीव आहे. असे हे व्यक्तिमत्व एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. संतोषजी, त्याचबरोबर आपल्याला या संपूर्ण सेमिनारमध्ये जे मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या विषयामध्येचे तज्ज्ञ असणारे ॲडव्होकेट पार्थ सारथी यांचं देखील मी स्वागत करण्याची विनंती करतो. ॲडव्होकेट पार्थ सारथी हे LLM आहेत, PGDCL आहेत, PGDA DR आहेत, GDC आहेत. अशी उल्लेखनीय शैक्षणिक पात्रता त्यांनी प्राप्त केलेली आहे. महाराष्ट्र हाऊसिंग वेलफेअर असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत आणि कायदेशीर सल्लागार म्हणून महत्त्वाची जबाबदारी ते पार पाडत आहेत. गेल्या 18 वर्षाहून अधिक अनुभवात त्यांनी सहकारी गृहनिर्माण संस्था, रिअल इस्टेट, रेरा, त्याचबरोबर ग्राहक संरक्षण तसेच सोसायटी पुनर्विकास यांसारख्या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्यरत केलेलं आहे. ते नियमितपणे उच्च न्यायालय तसेच इतर न्यायालयांमध्ये ग्राहकांचे प्रतिनिधित्व करतात. तसेच ते सरकारने स्थापन केलेल्या पुनर्विकास सल्लागार समितीचे सदस्य म्हणून देखील काम करतात. सहकारी प्रामाणिक ऑडिटर आणि संपूर्णतः कोऑपरेटिव्ह सब्जेक्टमध्ये त्यांचं योगदान हे गेले अनेक वर्षामध्ये भरीव आहे. शिक्षण व मार्गदर्शनाच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान फार मोठं आहे. त्यांनी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, विविध हाऊसिंग सोसायटी फेडरेशन, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये व्याख्यान दिलेले आहे. असं हे व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलं. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. सहकार क्षेत्रामधलं महर्षी म्हणून ज्यांचं नाव सर्वत्र आपण महाराष्ट्रभर जाणतो, संपूर्ण देशभर जाणतो, ते सन्माननीय श्रोत रमेश प्रभू हे स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि बऱ्याच अशा शिक्षण संस्थातून त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे. त्याचबरोबर गृहनिर्माण आणि कायदे विषयक क्षेत्रातील देशातील एक मान्यताप्राप्त तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. ते महासेवा व माधवेंद्र चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तसेच स्वागत हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेडचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर ते अफोर्डेबल हाऊसिंग वेलफेअर ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया आणि इन्व्हेस्टर अँड टॅक्सपेअर वेलफेअर असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थांचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ICAIचे नियमित फॅकल्टी व टास्क फोर्स सदस्य म्हणून त्यांनी देशभरात 1000पेक्षा अधिक सेमिनार घेतले आहेत. सहकार क्षेत्र, गृहनिर्माण संस्था आणि रेरा विषयावर त्यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेली आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या निमंत्रणावर त्यांनी राष्ट्रपती भवनात पाहुणे म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच विविध सहकारी समित्यांमध्ये कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेतही त्यांचा महत्त्वपूर्ण योगदान आहे. आता जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. असे हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण ज्यासाठी म्हणून जमलो आहे तर त्याचं प्रास्ताविक आणि उपस्थितांना आपण महासेवाबद्दल आणि त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजबद्दल सांगा. खूप खूप धन्यवाद. आपण सर्व आज वेळ काढून आलेले आहेत. आज आपला विषय आहे गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन. आणि व्यवस्थापन करताना खऱ्या अर्थाने एक मॅनेजमेंट करण्यासाठी एक त्याला आपण म्हणतो व्यवस्थापक, मॅनेजर तेवढंच गरजेचं आहे. आता हे कशासाठी गरजेचं आहे की गृहनिर्माण संस्थांमध्ये काम करताना खूप काय लोकांचं अपेक्षा असतो आणि पदाधिकाऱ्यांना खास करून कमिटी मेंबरना वेळ काढणं एवढा सोपा नाही आहे. प्रत्येक माणूस आपला आपला कामकाजामध्ये व्यस्त आहे. शेवटी रविवारी एक त्यांना मिळतो, त्या रविवारीमध्ये सुद्धा त्यांना कुठे ना कुठे त्यांच्यासुद्धा स्वतःचा कार्यक्रम असतो. तर आपण
ज्या पद्धतीने एखादा आपण जे म्हणतो शासनाचा एक लोकशाही पद्धतीमध्ये कसं काम केलं जातात, त्याच पद्धतीने लोकशाहीच्या पद्धतीने काम करायचं असेल तर आपल्याला एक पेड किंवा ज्यांना आपण म्हणतो त्यांच्यावर आपण नियंत्रण ठेवून आणि त्या सर्वांना समजून करून आणि सभासदांच्या सेवासाठी नेहमी उपलब्ध असतात असं एक व्यवस्थापक होणं गरजेचं आहे. गृहनिर्माण संस्था म्हणजे काय? गृहनिर्माण संस्था म्हणजे सभासदांच्या संस्था, सभासदांना सेवा देण्यासाठी आणि सभासदांना निवडून दिलेला पदाधिकारी किंवा कमिटी मार्फत आपल्याला सेवा मिळणार आहे. फॉर दी मेंबर्स, बाय दी मेंबर्स, ऑफ द मेंबर्स. ते एक लोकशाही पद्धतीने काम करणार आहे. आपण एक गृहनिर्माण संस्थाला मी नेहमी म्युन्सिपल कॉर्पोरेशनला तुलना करतो. आता तुम्ही म्हणणार म्युन्सिपल कॉर्पोरेशनला कशाला तुलना करतात? एक म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे लोकल बॉडी, ज्या एक ठराविक जागेमध्ये, त्याला आपण म्हणतो ज्युरिडिक्शन, ग्रेटर मुंबई एक ज्युरिडिक्शन आहे किंवा ह्या ग्रेटर मुंबईमध्ये आपल्याला सिटीजन जे नागरिक आहेत त्यांना सेवा देण्यासाठी कुठला सेवा लागतो आपल्याला? सिविक सर्व्हिसेस. आता सिविक सर्व्हिसमध्ये काय येतो? पाणी येतो, ट्रॅफिक किंवा रोड, गार्डन, शाळा किंवा अन्य सुविधा, ड्रेनेज, ह्या सर्व ट्रॅफिक, पार्किंग, हे सर्व सुविधा कोण उपलब्ध करून देतो? आपल्याला BMC उपलब्ध करून देतो. तसंच लोकल बॉडी प्रत्येक नगरपालिका असतो. आता नगरपालिका कसं काम केलं जातात? नगरपालिकेचं जे सिटीजन आहेत आपण आता निवडून देतो. कोण? कॉर्पोरेटर, नगरसेवक, ते महापौरला नियुक्ती करतात. त्याच पद्धतीने शासन त्यांना एक BMC कमिशनर नेमतो. नंतर कमिशनर नेमल्यावर असिस्टंट कमिशनर, बाकीचं सर्व डिपार्टमेंटचं काम केलं जातात. ह्या जे नागरिकांना सुविधा देण्यासाठी ज्या संस्था, शासन आपला एक काय म्हणतात त्याला लोकल बॉडी निर्माण करतात, म्युन्सिपल कॉर्पोरेशन निर्माण करतात, त्याचपणे गृहनिर्माण संस्था. म्युन्सिपल कॉर्पोरेशन तुम्हाला पाणी कुठपर्यंत देणार? तुमचा कंपाऊंडपर्यंत देणार. कंपाऊंडचं नंतर आतमध्ये आणायचं असेल तुमचा स्वतःचा पाईपलाईननी, त्याच्यानंतर अप्पर टँक, पाणी टँकमध्ये वर घेऊन जायचं. म्हणजे पाणी आपल्या सभासदांना पुरवठा करण्याची जबाबदारी कोणाचा आहे? सोसायटीचा आहे. कंपाऊंडमध्ये तुम्हाला व्यवस्था ठेवणं, क्लीनलीनेस ठेवणं, तिथे ड्रेनेज बघणं, नंतर सिक्युरिटी बघणं, गार्डन, पार्किंग, नंतर कॉमन फॅसिलिटीज आहे, पार्किंग किंवा लिफ्ट, आणि हे सर्व, आणि त्या बिल्डिंगचं रिपेअर सर्व करणं जबाबदारी कोणाचं आहे? कमिटीचं आहे. हे कमिटी कोणाचं आहे? कमिटी तुम्ही निवडून दिलेला, आणि उद्या तुम्ही पण निवडून येऊ शकतात. तर एक सभासद सुद्धा, कुठलेही सभासद निवडणुकीमध्ये उभे राहून एक पारदर्शकतेप्रमाणे तुम्ही निवडणुकीमध्ये उभे राहून निवडणुकामध्ये येऊ शकतात. आता हे करताना तिथे पदाधिकारी पण असतात, मॅनेजिंग कमिटी, नंतर सेक्रेटरी, चेअरमॅन. म्युन्सिपल कॉर्पोरेशन ज्या नागरिकांना सेवा देतो, त्याचप्रमाणे हाऊसिंग सोसायटी, त्या हाऊसिंग सोसायटीचे जे सभासद आहेत त्यांना पूर्णपणे सवलत दिल्या जातात, सुविधा दिल्या जातात. बरोबर आहे की नाही? आर यू एबल टू कंपॅरिझन होऊ शकतो ना? तर ह्या कंपाऊंडमध्ये ज्या लोक राहतात त्यांना सेवा देण्यासाठी तर जे काय खर्च होतात ते पण उत्पन्न कोणाकडून येणार? सोसायटीकडूनच येणार. म्हणजे सभासदाकडून नाही जाणार. सभासदाकडून किती पैसे घ्यायचं हे ठराव कुठे मांडला जातात? नो डाऊट मॅनेजिंग कमिटी एक प्रस्ताव मांडतात, ज्याला आपण म्हणतो बजेट. ज्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये किंवा शासन बजेट मागतात, त्याचप्रमाणे वार्षिक सभामध्ये बजेट दिलं जातात आणि दरवर्ष किती उत्पन्न उपलब्ध करावं लागेल जेणेकरून आमच्या सभासदांना सेवा देऊ शकतो, आणि त्याच्यामध्ये कुठलं काम करायचा नाही करायचा ह्या सर्व निर्णय वार्षिक सर्वसाधारणामध्ये किंवा जनरल बॉडीमध्ये केला जातात. स्पेशल जनरल बॉडी मीटिंगमध्ये वर्षाचा अहवाल पण दिला जातात, त्याच्या ऑडिट केलं जातात. ह्या सर्व करताना सभासदांना कुठे ना कुठे काही ना काही गरज संस्थेचा लागतो. का संस्थेचा लागतो? शेवटी एकदा तुम्ही संस्थेचा सभासद झालेत, पूर्णचं पूर्ण जागा ते कोणाचं आहे? जसं कॉमन एरिया, गार्डन, हे सर्व कोणाचं आहे? म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं आहे. त्याचप्रमाणे तुमचं जमीन, तुमचं बिल्डिंग, तुमचा वरांडा किंवा कॉमन एरिया, गार्डन, हे कोणाचं आहे? संस्थेचं आहे, सोसायटीचं आहे. तर सोसायटी त्याच्या मालिक असल्यामुळे तुम्ही तिथे उपभोग आहात, म्हणजे तुम्ही सर्व्हिस घेणारे एक ऑक्युपंट आहेत. म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही एक सोसायटीचा सभासद होतात, पूर्ण तुमचा अधिकार सोसायटीकडे तुम्ही दिला जातात. म्हणून सोसायटी कॉमन एरियासाठी मेंटेन करताना
किंवा तुम्हाला काही फ्लॅट विकायचं असेल, हस्तांतर करायचं असेल, लिकेज होत असेल किंवा नवीन भाडोत्री तुम्ही ठेवत असेल, ह्या काही कामकाजासाठी तुम्हाला कोण लागतोय किंवा रिपेअरिंग करण्यासाठी सुविधा नेहमी लागत असतो. ह्या सर्व चेअरमॅन, सेक्रेटरी, ट्रेझरर किंवा मॅनेजिंग कमिटीचा जे जबाबदारी घेणारा, ज्या पद्धतीने एक म्युन्सिपल कमिशनर काम करतो, त्याच पद्धतीने एक व्यवस्थापक सुद्धा त्याच पद्धतीने काम केलं पाहिजे. आता व्यवस्थापकाने काम केलं पाहिजे, कमिटीने काम केलं पाहिजे, खूप चांगल्या पद्धतीने आम्ही समजून शकतो की त्यांनी काम केलं पाहिजे. ठीक आहे, काम करताना त्यांना तेवढंच माहितीसुद्धा गरजेचं आहे. आपल्याला माहिती नसेल बायलॉज काय, ॲक्ट काय किंवा तुमचा नियम काय म्हणतो, गव्हर्नमेंटचं शासना परिपत्रक काय म्हणतो, आणि एखादा सभासदाने पैसे नाही दिले तर काय करावं लागेल, कधी कधी काय काय काम करावं लागतं, ह्या सर्व माहितीसुद्धा होणं तेवढंच गरजेचं आहे. मान्य करतात ना? ह्यासाठी आम्ही हाऊसिंग सोसायटी मॅनेजर कोर्स, हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट कोर्स 3 महिन्याचा कोर्स आम्ही करत असतो. आता पहिल्यांदा आपला असा विचार झाला की सबबमध्ये आत्तापर्यंत आम्ही दादरला करत होतो, सेंट्रल आणि वेस्टर्न दादरला सोपं पडेल म्हणून दर रविवारी 3 महिन्याचा आम्ही कोर्स करायचा. दर रविवारी 4 तास कोर्स असतो, सकाळी 9 ते 1 पर्यंत क्लासेस चालतात. तिथे तुम्हाला पूर्ण पद्धतीने आम्ही मार्गदर्शन देतो. तिथे हाऊसिंग सोसायटीचा पदाधिकारी येऊ शकतात, मॅनेजिंग कमिटी मेंबर येऊ शकतात, किंवा एखादा कुठल्याही मेंबरला वाटतं असेल सोसायटीचं कामकाज कसं चालतात ते समजून घ्यायचं असेल तर तुम्ही 3 महिन्याचा कोर्स अटेंड करू शकतात. तिथे चांगल्यापणे आम्ही नोट्स देतो, तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन केलं जातात, प्रश्नोत्तर होतात आणि वेगवेगळं मॉड्यूल आहे. तिथे मॅनेजर म्हणून ज्यांना काम करायचं आहे, जे वेगवेगळ्या संस्थेमधून रिटायर्ड झाले असतील किंवा VRS घेतला असेल, किंवा तुम्हाला वाटत असेल आम्हाला गृहनिर्माण संस्थेचा मध्ये थोडासा अभ्यास करायचा आहे किंवा त्याच्यामध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम करायचं आहे, तुम्ही करू शकतात. किंवा जे ॲडव्होकेट्स आहेत, आर्किटेक्ट आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, इंजिनियर आहेत, कॉस्ट अकाउंटंट आहेत, कंपनी सेक्रेटरी आहेत, त्यांना असं वाटत असेल की गृहनिर्माण संस्था काय कामकाज कसं चालतात, आम्ही त्याच्यात काही योगदान देऊ शकतो का, कामकाज करू शकतो का, ह्या पद्धतीने एखादा व्यवस्थापन म्हणजे व्यवसाय म्हणून आपल्याला वाटत असेल, त्या व्यवसायामध्ये काम करायचं असेल, ह्या 3 महिन्याचा कोर्स तुम्हाला खूप काय मार्गदर्शन दिलं जातात. दुसरं, ॲज अ गोईंग फॉरवर्ड खूप सोसायटी आमच्याकडे अप्रोच करतात की आम्हाला सोसायटीचा मॅनेजर पाहिजे, आम्हाला तुम्ही थोडंसं मदत करा. तर असं जे रिक्वेस्ट येतात तर SK सावंत म्हणून आमचं कोर्स कोऑर्डिनेटर आहेत, किंवा ज्या सोसायटीला मॅनेजर पाहिजे ते व्यवस्थापन करून देतात. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चार्ज द्यायचा नाही, सोसायटीकडून आम्ही 1 महिन्याचा चार्जेस घेतो, बिकॉज कोऑर्डिनेशन करून ते करायचं आहे. तर SK सावंतचा नंबर तुम्ही घेऊ शकतात, त्यांना अप्रोच करू शकतात की कोर्स झाल्यानंतर की आम्हाला हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट म्हणून काम करायचं, बोरिवलीला करायचं आहे, दहिसरला करायचं आहे, किंवा दादरला करायचं, साऊथ मुंबईला करायचं आहे. तर काही ठिकाणी आम्हाला विचारलं जातात व्यवस्थापक म्हणून काम करत असताना किती पगार मिळू शकतो. 20,000 कमीत कमी 3 दिवस 4 दिवस आठवड्याला तुम्ही काम करत असेल 20,000 पर्यंत सबअर्बनमध्ये मिळू शकतात. काही वेळा व्यवस्थापक म्हणून कामं करू शकतात. ऑल्टरनेटिव्ह डेज एक संस्थामध्ये गेलेत तर आजूबाजूला 2 किंवा 3 संस्थामध्ये करू शकतात. 15,000 मिळाला 3 संस्था केलं तर तुम्हाला कमीत कमी 45,000 50,000 असं एक उत्पन्न आपल्याला गृहनिर्माण संस्थांमध्ये काम करता करता मिळू शकतात. साऊथ मुंबईमध्ये तुम्ही काम केलं सकाळी समजा 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत 6 पर्यंत लाईक ऑफिस अवर्स आणि 5 डेज ए वीक असतो, तिथे कमीत कमी 40,000 रुपयेपर्यंत साऊथ मुंबईमध्ये तुम्हाला 30 मेंबर 40 मेंबरच्या सोसायटीमध्ये तुम्हाला मॅनेजरचा पगार मिळतात. करताना तुम्हाला खूप काही समजून घ्यायचं असतो. आता ChatGPT किंवा AI आल्यामुळे तुम्हाला नोटीस ड्राफ्ट करणं, मिनिट्स ड्राफ्ट करणं किंवा काही रिपोर्ट तयार करणं हे सुद्धा खूप काय म्हणतात त्याला सवलतीने होत आहेत. ChatGPT किंवा कुठलंही यंत्रणा आहे, टूल आहे ते AI मार्फत तुम्ही सेक्रेटरीने सांगितलं 4-5 एजंडा आहे, अमुक दिवस मीटिंग करायचं आहे, त्यांनी व्हॉट्सअपमध्ये पाठवलं, तुम्ही ChatGPTमध्ये टाकून सांगितलं की मला तुम्ही नोटीस ड्राफ्ट करून द्या, तर पूर्णपणे नोटीस ड्राफ्ट होतात. नोटीस ड्राफ्ट झाल्यानंतर तुम्ही सांगू शकतात एजंडा नंबर 1 अमुक ठरलं, तुम्ही तुमचं मराठीत किंवा इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये तुम्ही लिहा आणि तुम्ही तिथे पोस्टिंग केलं
तर 15 मिनिट म्हणजे 5 मिनिटामध्ये तुम्हाला चांगला मिनिट्स उपलब्ध होतात. तर काही कॉरेस्पॉन्डन्स तुम्हाला येतात. तर ते हे सर्व माहिती तुम्हाला हे क्लासमध्ये शिकायला मिळतात. आता मॅनेजरचं रिक्वायरमेंट आणि फॅसिलिटी मॅनेजर, दुसरा फॅसिलिटी मॅनेजरचा रिक्वायरमेंट वाढलेला आहे. एक सोसायटीमध्ये जेव्हा 300 मेंबर असतात, 400 मेंबर असतात, मॅनेजर पण ठेवतात, फॅसिलिटी मॅनेजर ठेवतात, एक असिस्टंट मॅनेजर ठेवतात. म्हणजे ह्याच्यामध्ये स्कोप खूप आहे. तर मी एवढंच सांगेन की स्कोप खूप आहे, शिकण्यासारखं आहे. तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्ही हे एक हाऊसिंग सोसायटी कन्सल्टंट म्हणून सुद्धा कामं करू शकतात. मी तुमच्याकडून सुद्धा एवढंच अपेक्षा करेन की एकदा मार्गदर्शन तुम्हाला मिळत असेल, तुम्ही सुद्धा तुमचं दुसऱ्यांना मार्गदर्शन करायचा प्रयत्न करा. त्यामुळे काय होईल की तुम्हाला सुद्धा तेवढं स्पष्ट होतात की असं सांगितलं जातात की तुम्हाला समजून घ्यायचं असेल तुम्ही वाचन केलं पाहिजे किंवा असं आमच्याकडून ऐकलं पाहिजे. दुसरं तुम्हाला थोडंसं समजून घ्यायचं असेल विषय, तुम्ही लिहायला पाहिजे. जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात करतात तर तुम्हाला थोडंसं समजून घ्यायला, आणि जेव्हा तुम्हाला एक्सपर्ट व्हायचं असेल एखाद्या विषयावर, तुम्ही दुसऱ्यांना समजून सांगायला शिकायला पाहिजे. जेव्हा तुम्ही लोकांना समजून सांगायला प्रयत्न करतायत तेव्हा काय होतंय, तुम्ही त्यांच्या जो समोरचा माणूस आहे त्याला समजून सांगण्यापेक्षा सांगण्यासाठी जे काय करावं लागतं, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला जे काय अभ्यास करावा लागतं, त्यामुळे तुम्ही सुद्धा एक्सपर्ट होतात. शेवटी मी एवढंच सांगेन, ह्या एक चांगलं क्षेत्र आहे. ह्या क्षेत्रामध्ये शिकून घेण्यासारखं जास्त आहे, लोकांना देण्यासाठी सुद्धा खूप आहे, कमवता सुद्धा येत आहे. पण तुम्ही असं म्हणेल की साहेब खूप काय कमवू शकतो का? खूप कमवू शकतात. आज आमच्या ऑफिसमध्ये 100 लोक कामं करत आहेत. 100 लोक कामं कशावर करत आहेत? फक्त गृहनिर्माण संस्थेचं कामकाज, दुसरं काही नाही. तर एवढं स्कोप आहे, पण काय ते स्कोप समजून घेतला पाहिजे, एवढंच सांगेन. थँक्यू व्हेरी मच. सन्माननीय संजयजी डहाळे साहेब यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतो प्रभू सरांना की आपण संजय डहाळे साहेबांचा सन्मान करायचा. प्रभू सरांनी फार उत्तमरित्या तुम्हाला पार्श्वभूमी समजावून सांगितली असेल. हा जो 3 महिन्याचा कोर्स ज्याबद्दल ते सांगत होते, अर्थातच तुम्हाला हे फार इंट्रोडक्शन होतं आणि त्याच्यानंतर त्या कोर्समध्ये नेमकं काय असतं, हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट हा विषय इतका मोठा झालेला आहे. कारण प्रभू सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की इतक्या सोसायटीज, नवीन सोसायटीज होत आहेत, सोसायटीजमध्ये इतके गोष्टी कॉम्प्लेक्स निर्माण होत आहेत. कारण शेवटी जिथे जिथे माणसं असतात तिथे मग जास्त स्कोप मिळत असतो, बरोबर की नाही. त्याच्यामुळे लीगल असेल किंवा अजून त्यांच्या काही अकाउंट्स असतील, या सगळ्याच गोष्टीमध्ये खूप मोठा स्कोप आहे. त्याच्यामुळे बरेचसे प्रोफेशनल्स आज त्या ठिकाणी वळलेले आहेत. मी विनंती करणार आहे श्रोत पार्थ सारथी सरांना की हा जो 3 महिन्याचा मॅनेजमेंटल कोर्स आहे, तर त्या कोर्सबद्दल आपण सर्वांना सांगावं. या संपूर्ण कार्यक्रमाच्या शेवटला संपूर्ण पुढचा जो प्रोग्राम आहे, रजिस्ट्रेशनपासूनचं तर बाकी सगळं स्ट्रक्चर, ते देखील समजावून सांगावं. मी विनंती करतो पार्थ सरांना. थैंक यू एवरीवन फॉर अटेंडिंग दिस सेशन हियर. आपने काफ़ी बड़े तादाद में लोग आए हैं और सावंत सर ने काफ़ी मेहनत किया है इसके पीछे, और आप लोगों को भी लगा है कि इस पर्टिकुलर सेशन या इस पर्टिकुलर मैनेजमेंट कोर्स जो है, इसमें कुछ ना कुछ आपको फ़ायदा होगा. कोई लोग एक्सपेक्ट करके आए हैं, कोई लोग को शायद पता है इसके बारे में, इसके वजह से ज्वाइन, क्योंकि इधर थोड़ा फेमिलियर फेसेस भी है, तो शायद और भी कोई कोर्सेस में आप लोग थे, इसके लिए थोड़ा सा जानकार मुझे दिख रहे हैं यहाँ पे चेहरे. बट मुद्दा यह है कि ये जो मैनेजमेंट, जो कोर्स का जो टाइटल दिया गया है, यू हैव टू एक्चुअली रिलेट दिस विथ एनी अदर मैनेजमेंट कोर्स. जैसा आपका सेल्स मैनेजमेंट होता है, मार्केटिंग मैनेजमेंट होता है, आपका HR मैनेजमेंट होता है, वैसा ये कोऑपरेटिव मैनेजमेंट है. कोऑपरेटिव मैनेजमेंट मतलब आपको समझना है कि आप एक MBA का कोर्स कर रहे हो, समथिंग सिमिलर टू व्हाट यू डू. MBA का जो कोर्स चलता है बहुत सारे यूनिवर्सिटीज़ में, वैसा ये कोऑपरेटिव सेक्टर में MBA है. इसमें MBA क्यों कहा जाता है इसमें? क्योंकि फर्स्ट ऑफ ऑल इट इज़ बीन कंडक्टेड बाय द मोस्ट प्रीमियम इंस्टीट्यूट. मोस्ट प्रीमियम इंस्टीट्यूट मतलब आज के दिन में आप कहीं पर भी गूगल, आप कोई भी रिसर्च इंजन में आप जाइए और महाराष्ट्र सोसाइटीज़ वेलफेयर एसोसिएशन डालिए तो, या कोऑपरेटिव खाली डालिए, कोऑपरेटिव सेक्टर में सबसे उच्चतम कौन है, तो उसमें सबसे ऊपर महासेवा का नाम आएगा और उसके नीचे प्रभु सर का नाम रहेगा. आप कभी भी देखिए दोनों जुड़े हुए हैं. तो फर्स्ट ऑफ ऑल यू आर गेटिंग
or rather you will be getting the knowledge, we will be sharing the knowledge, and this is considered to be the most premium institute as well as, जैसा सर ने बताया अभी 35 ईयर से ये सिलसिला चल रहा है और आगे इसको बढ़ाना है. तो व्हाट वी ऑल्सो एम दैट जैसे जैसे हम लोग नॉलेज इम्पार्ट कर रहे हैं वैसे हमने हर समय हमारे क्लासेस में ये बोलते हैं कि हमको ऐसा चाहिए जैसे अभी हमारे 4-5 साल से चल रहा है. तो जितने भी लोगों ने हमारे क्लास में ट्रेनिंग लिया है, आज के दिन में बहुत सारे लोग ट्रेनर्स हैं, वो खुद ट्रेनिंग करते हैं. वी ऑल्सो वांट देम टू बी ऑन दिस साइड कि वो यहाँ से हमारे से नॉलेज इम्पार्ट करने के बाद में सीखे, समझे और यही साइड में आके और आपको समझाएं. ये हमारा सिखाने का जो प्रोसीजर होगा ये यही अप्रोच से रहेगा कि आप यहाँ पे आए और आप यहाँ से लोगों को सिखाएं, फर्स्टली. सेकेंडली, ये जो मैंने मैनेजमेंट करके आपसे बताया, मैनेजमेंट इसके लिए बताया क्योंकि दिस इज गोइंग टू बी द एंटायर मैनेजमेंट ऑफ द सोसाइटी. आप सिर्फ इसको कोई अकाउंट्स रिलेटेड मत समझिए या फिर ऑडिट के हिसाब से मत देखिए या फिर मैनेजर सिर्फ एक मैनेजर के हिसाब से मत देखिए. एंटायरिटी में टोटल सोसाइटी का मैनेजमेंट स्टार्टिंग फ्रॉम पता नहीं क्या हो सकता है, फ्रॉम द सिक्योरिटी पर्सनल का मैनेजमेंट से लेके बीएमसी का मैनेजमेंट से लेके, शायद आप कोई प्रोफेशनल हो तो आपके जो फील्ड है, सपोज आप चार्टर्ड अकाउंटेंट हो तो चार्टर्ड अकाउंटेंसी के हिसाब से आप कर सकते हो. आप कोई और प्रोफेशनल एडवोकेट हो तो एडवोकेसी के हिसाब से सोसाइटी को आप यू कैन गिव सर्विसेज ऑन अ 1-to-1 बेसिस. प्रोफेशनली आप एसोसिएट हो सकते हो, रिटर्नरशिप में आप कर सकते हो. तो लॉट ऑफ अपॉर्चुनिटीज अवेलेबल इन दी कोऑपरेटिव सेक्टर. और दूसरी बात यह है कि अभी जो हाउसिंग पॉलिसी गवर्नमेंट ने जो अनाउंस किया है उसमें कम से कम अगले 5 साल में या 8 साल के अंदर और 5 लाख घर बनने वाले हैं महाराष्ट्र में, और मोस्टली सब ज़्यादातर एमएमआर रीजन, मुंबई एमएमआर रीजन में बनने वाला है. तो अभी आज के दिन में अगर 1.5 लाख, 1.25-2 लाख सोसाइटीज़ है महाराष्ट्र में, रजिस्टर्ड सोसाइटीज़ है, तो शायद आप समझ सकते हो कि 5-6 साल के बाद कितने सोसाइटीज़ हो जाएंगे. और सिमिलरली मुंबई में कितने हो जाएंगे. मुंबई में प्रोपोर्शनेटली बढ़ेगा. आज के दिन में जैसे जैसे 30 फ्लैट्स का सोसाइटीज़ 300 फ्लैट्स में बढ़ रहे हैं, एंड दी सोसाइटी मैनेजमेंट जो एक्चुअल कमिटी है उन लोगों के पास टाइम नहीं है कि पूरा सोसाइटी को रन करने के लिए, डे टू डे अफेयर्स के लिए, बिकॉज एवरीबडी इज इन्वॉल्व इन देयर ओन डे टू डे अफेयर्स. अपने घर के मामले हैं, अपने प्रोफेशनल लाइफ है, अपना बिजनेस एक्टिविटीज़ है, सबका अपना अपना प्रायोरिटीज अलग अलग है. तो इसके लिए एक प्रॉपरली मैनेज करने के हिसाब से डोंट फील दैट यू आर गोइंग टू बी हियर और गोइंग टू ज्वाइन अ सोसाइटी एज अ मैनेजर. बिल्कुल वैसा नहीं है. ये सर ने जैसा बताया एक कंसल्टेंसी है. यू आर गोइंग टू बी अ कंसल्टेंट, यू आर गोइंग टू बी एन एडवाइजर टू दैट सोसाइटी, यू आर गोइंग टू बी द पर्सन हु द सोसाइटी इज गोइंग टू लुक अप. कभी भी कुछ भी प्रॉब्लम है तो यस इनके पास जाएगा तो मेरा सोसाइटी का प्रॉब्लम ठीक हो सकता है या रेजोल्यूशन मिल सकता है मुझे, या कोई ना कोई सोल्यूशन मिलेगा मुझे. ऐसा उस वाले स्थान पे आपको पहुंचना है. उसमें पहुंचने के लिए ये जो कोर्स है जो हम लोग काफ़ी टाइम से, काफ़ी सालों से चला रहे हैं, बट अभी लास्ट 3-4 साल से इसका इम्पोर्टेंस और इसका जो लोगों के पास रीच और लोगों से भी समझ में आ रहा है कि लोगों को भी लग रहा है कि हाँ ये इंपॉर्टेंट कोर्स है. नॉट ओनली फॉर द मैनेजिंग कमेटी मेंबर्स, बहुत सारे मैनेजिंग कमेटी के लोग भी आते हैं दे डोंट वांट टू गेट कमर्शियली एसोसिएटेड विद द सोसाइटी. जस्ट डे टू डे स्मूथ फंक्शनिंग के हिसाब से भी बहुत सारे मैनेजिंग कमेटी के लोग आते हैं. बट ओवरऑल आप जब देखोगे तो ये मैनेजमेंट आप करने से यू विल बी हाईली फुल्ली इक्विप्ड. अब जो आपको एक्ट, रूल्स, बायलॉज, जितने भी कोऑपरेटिव सेक्टर में आपको जो एक छोटे छोटे जानकारियां हैं, एक पढ़ने से कैसा पढ़ना है, उसको कैसा इंटरप्रेट करना है, उसका एक्चुअल मीनिंग क्या है एक पर्टिकुलर सेंटेंस का, एवरीथिंग विल ट्राई टू शेयर द नॉलेज इन दीज सेशंस. और दूसरी बात मोस्ट इम्पॉर्टेंटली अभी कायदे में चेंजेस हुए हैं लास्ट 2019 में. जो हाउसिंग सेक्टर, जो हम लोग यहाँ पे कोऑपरेटिव हाउसिंग के बारे में बात कर रहे हैं, तो कोऑपरेटिव हाउसिंग के हिसाब से आप देखोगे तो कायदा में एक प्रोविजन ऐसा आया है जहाँ पे सर्टिफाइड मैनेजर्स जो कोऑपरेटिव सेक्टर में काम करने जाएंगे आगे जा करके, और जो कोऑपरेटिव में इनफैक्ट ये जो मैनेजर का जो डेसिग्नेशन या पोजीशन है उसको एक्ट के अंदर रिकॉग्नाइज किया गया है. तो आगे अगर कोई सोसाइटी, रूल्स अभी फ्रेम होना बाकी है, रूल्स फ्रेम होकर आने के बाद में हमको और क्लैरिटी मिलेगा उसमें. बट आज के दिन में प्रभु सर है वो कमेटी में, रूल फ्रेमिंग कमेटी में भी है, और एक्ट के जो अमेंडमेंट हुआ था उस कमेटी, कोर कमेटी में सर हैं. तो हमको ऐसा जानकारी है कि जो मैनेजर्स या जो भी सोसाइटी से कंसल्टेंट्स एसोसिएट होंगे आगे जा करके, उनको कमी कोई ना कोई सर्टिफिकेशन ज़रूरी रहेगा.
और बिना सर्टिफिकेशन के आप प्रोफेशनली एंगेज उस पर्टिकुलर कोई भी सोसाइटी से आप नहीं हो सकते हो. सो दिस प्रॉब्ली मे बी द स्टेपिंग स्टोन. ये आगे आने ही वाला है. तो कोई भी सर्टिफिकेशन अगर आपको है एंड इफ यू आर गेटिंग सर्टिफाइड बाय अ ऑर्गेनाइजेशन लाइक महासेवा, ऑब्वियसली यू आर गोइंग टू होल्ड दैट पर्टिकुलर फोर्टे. आपको मालूम होगा कि आप किधर हो और ऑब्वियसली इसके हिसाब से यू विल बी हैविंग दैट अपर हैंड बाकी लोगों के साथ कंपेयर करते समय भी आपको. एंड एज सर हैज राइटली सेड, more than 8,000 to 10,000 lawyers are practicing in the cooperative sector. आप सोच सकते हो कि सबसे ज़्यादा, इनफैक्ट आप देखोगे बॉम्बे हाई कोर्ट में पर्टिकुलर बेंच सिर्फ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटीज के मैटर डील करने के लिए 2 जजेस हैं वहाँ पे, जो पहले नहीं था. पहले आप 10 साल पहले देखते थे तो 1 दिन 2 दिन बैठते थे हफ्ते का, बट आज के दिन में 2 जजेस पूरे कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी के मैटर, जैसा आपका कन्वेंस का मैटर हो, मेंबरशिप का मैटर हो, या आपका रिकवरी का मैटर हो, या फिर रीडेवलपमेंट का मैटर हो, इतने सारे मैटर्स, इतने सारे इश्यूज आज के दिन कोऑपरेटिव सोसाइटीज में है. और किसी के पास आधा या तो टाइम नहीं है या तो जानकारी नहीं है, दोनों में से एक है. कहीं ना कहीं कौन से भी सोसाइटी में जाओगे, इधर ऑफ दिस 2 ब्लॉक्स में आपको टिक करना पड़ेगा. तो उस वाले टिक को हमको निकालना है. एंड वी हैव टू मेक ऑल द सोसाइटीज वेल अवेयर ऑफ द एंटायर स्टैट्यूट, एक्ट, रूल्स, बायलॉज वगैरह क्या क्या करना है करके. दैट इज प्रिसाइसली द रीजन वाई वी आर कंडक्टिंग दिस. So you have to take it as an opportunity to get associated with the cooperative sector, ताकि आगे जाकर के you yourself may not know today कि कल मैं कहाँ क्या कर सकता हूँ. इसमें नॉलेज है, की है, आप नॉलेज गेन करिए, उसके बाद में यू विल फाइंड योर ओन वे अहेड. कैसा आपको आगे बढ़ना, आपको अपने आप से रास्ता दिख जाएगा. तो बाकी कोर्स के कंटेंट्स सर बताएंगे आपको. सावंत सर के पास है कोर्स के कंटेंट्स, और वो कोर्स के कंटेंट्स शेयर करने के बाद में फिर थोड़ा पुराने जो हमारे स्टूडेंट्स हैं ऑलरेडी जिन्होंने किया है, शायद इन्होंने उनको भी इनवाइट किया है, ताकि एक फर्स्ट हैंड एक्सपीरियंस आपको मालूम होना चाहिए कि व्हाट दे वर अर्लियर एंड व्हाट दे आर टुडे आफ्टर अंडरगोइंग दिस पर्टिक्युलर कोर्स. बेसिकली हा जो कोर्स आहे तो कंडक्ट ह्या वास्तूमध्ये केला जाणार आहे. आणि कोर्स बेसिकली फी स्ट्रक्चर काय असेल किंवा त्यांचे टायमिंग्स काय असतील, त्याच्यानंतर हा कोर्स कोणते कोणते विषय आहेत, तर या दृष्टिकोनातून मी विनंती करणार आहे एस के सावंतांना की आपण ह्या गोष्टी सांगाव्या. नमस्कार. आपला हा हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट जो कोर्स आहे हा 3 महिन्याचा कोर्स आहे. म्हणजे आठवड्यातून एकदा प्रत्येक रविवारी सकाळी 10 ते 2 ह्यावेळी दादरला शारदाश्रममध्ये चालतो. आपल्या बोरिवलीमध्ये संध्याकाळी 4 ते 8 ह्या वेळेत चालणार आहे. आणि बोरिवलीचं ठिकाण आपण ह्या शाळेमध्ये वर्गामध्ये घेणार आहोत. हा जो कोर्स आहे जो त्याच्यामध्ये शिकवणारे आहेत आपले ॲडव्होकेट पार्थसारथी सर आपल्याला शिकवणार आहेत. दुसरे बाकी काही सब्जेक्ट आहेत त्याच्यासाठी वेगवेगळे अजून फॅकल्टीज आहेत. परंतु बायलॉज आणि MCS ॲक्ट ह्याच्यावरती मास्टरी असलेले आपले पार्थसारथी सर लेक्चर घेणार आहेत. आणि त्याची फी जी आपण ठेवलेली आहे 3 महिन्याचा हा जो कोर्स आहे 12 लेक्चर्स होतात. प्रत्येक 10,000 प्लस GST 11,800 अशी आपण ही फी ठेवलेली आहे. आमच्या संस्थेच्या नावातच महासेवा असल्याकारणाने हे सेवेच्याच माध्यमातून एक हा कोर्स चालवण्याचा आम्ही हे केलेलं आहे. आणि उद्यापासून आम्ही रजिस्ट्रेशन सुरू करणार. तर ज्या लोकांना रजिस्ट्रेशन करायचं असेल त्यांनी माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं. आपलं रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर एप्रिलचा पहिला रविवार किंवा दुसऱ्या रविवारी आपण आता आपण विचार करतोय की 12 लेक्चर काय होणार आहे आणि कशा प्रकारे होणार आहे. या थोडक्यात मी सांगतो. आपण जेव्हा एखादा संस्था हे लीगल बॉडी काम करताना आपण बघतो की हे कशा आधारे नोंदणी झालेला आहे. हा नोंदणी झालेला आहे आपला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज कायदा. आपलं लक्षात आला. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये चॅप्टर 13 खूप संस्था आहेत, जवळपास 50 प्रकारच्या संस्था आहेत. त्याच्यामध्ये गृहनिर्माण संस्था एक प्रकार आहे. त्याच्यासाठी एक स्वतंत्र चॅप्टर आहे, स्वतंत्र त्याला आपण म्हणतो प्रकरण, चॅप्टर, सेपरेट चॅप्टर 13A. त्याच्यामध्ये 31 कलम आहे. त्या 31 कलममध्ये काय म्हटलेलं आहे, कसं म्हटलेलं आहे, व्याख्या काय आहे, हे सर्व बाबती तुम्हाला थोडक्यात किंवा इन डिटेल सांगितलं जाईल. ह्याला 2 लेक्चर घेतलं जातात आणि तिथे खऱ्या अर्थाने तुम्हाला एकदा समजून सांगितल्यावर त्याच्यावर प्रश्न मांडला जातात. तुम्हीसुद्धा त्याच्यावर प्रश्न मांडू शकतात. आणि केस स्टडीज, प्रत्येक कलमाखाली कशा प्रकारचे केस स्टडीज येतात. शेवटी
हे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी जसं पार्थसारथी सरांनी व्यवस्थित सांगितलं की हे मॅनेजमेंट कोर्स आहे. मॅनेजमेंट म्हणजे MBA सारखं. MBAमध्ये काय होतं की केस स्टडी केला जातात, प्रोजेक्ट रिपोर्ट दिला जातात. त्यात पण आम्ही तुम्हाला अपेक्षा करतो की तुम्ही सुद्धा तुमचा प्रश्न घेऊन या, काही प्रोजेक्ट करा आणि तुम्हाला सुद्धा त्या पद्धतीने कमीत कमी 1 कलमाखाली किंवा 1 ते 2 केस स्टडी अभ्यास मार्फत केला जाईल आणि त्याचं उत्तर दिलं जाईल. हे पहिला. दुसरं, तुमच्याकडून प्रश्न मागितले जातात. ह्या कलममध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, काय कशा प्रकारचे कामकाज, म्हणजे इट इज मोर ऑफ ए इंटरॅक्टिव्ह सेशन. 50 विद्यार्थी किंवा 40 विद्यार्थी असतील, एक प्राध्यापक आहे, वर्गामध्ये आहे, तर तुम्ही समजून सांगू शकतात हे काय सेमिनार नाही. आज जे होतोय ते सेमिनार आहे, जिथे वन वे आहे, पण तिथे तुम्हाला एक. आणि महत्त्वाचं कसं असतो, 50 विद्यार्थी असतील त्याच्यामध्ये 10 ते 15 असं विद्यार्थी आहेत त्यांनी खूप काही स्टडी केलेला असतो किंवा काही एक्सपिरियन्स त्यांचे आहे. ते एक्सपिरियन्स जेव्हा शेअर करतात, केस स्टडी शेअर करतात, उर्वरित जे 40-50 लोक आहेत त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन मिळतात. तर अशा प्रकारचे एक कोर्स आहे. आम्ही MCS ॲक्ट सुरुवात घेतो. दुसरं आहे MCS ॲक्टमध्ये 31 कलम ज्या गृहनिर्माण संस्थांना लागू आहे त्याच्या नियमावली. नियम कुठला लागू आहे, नियम म्हणजे प्रक्रिया. गृहनिर्माण संस्था कामकाज बायलॉ प्रमाणे चालतात. आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. बायलॉ इज इट्स अन ॲग्रीमेंट बिटवीन द सोसायटी अँड इट्स मेंबर अबाउट ईच अदर्स ऑब्लिगेशन. म्हणजे गृहनिर्माण संस्था आणि पदाधिकारी सोसायटी ह्यांच्या आपसाचा एक करार आहे. त्या करार शासनाने मंजुरी दिलेला, रजिस्ट्रारने मंजुरी दिलेला, तुमचा जनरल बॉडीने मंजूर दिलेला आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विषयावर कसं कामकाज केलं जाईल. एखादा ज्याला आपण म्हणतो भिन्न अभिप्राय आला तर आपण उपविधी बघतो. तर उपविधी इज नथिंग बट अन ॲग्रीमेंट बिटवीन द मेंबर अँड द सोसायटी. हे दोघांना लागू आहे. म्हणून जे काय कामकाज करायचं ते बायलॉप्रमाणे करायचं. आता बायलॉमध्ये काय होणार, मेंबर कशा घेतलं जाईल, त्याच्यानंतर त्याचं टर्मिनेशन कसं केलं जाईल, रेसिग्नेशन कसं होणार, नवीन निवडणुका कसं होईल, त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ फ्लॅट कसं केलं जाईल, जनरल बॉडी कसं घेतलं जाईल, मॅनेजिंग कमिटी कसं, मिनिट्स कसं, मेंबरनी एखादा डॉक्युमेंट पाहिजे तर कसं करावं लागेल, एखादा जागेचा NOC पाहिजे तर काय करावं लागेल, लिव्ह अँड लायसन्समध्ये काय करावं लागेल, पार्किंग काय करावं लागेल, चार्जेस कसं घेतलं जाईल, त्याच्या रिकव्हरी कसं केलं जाईल आणि कशा प्रकारचं हेडिंगमध्ये आपण चार्जेस घेऊ शकतो आणि त्याच्या प्रक्रिया काय आहे की स्क्वेअर फूटनी असणार का, इक्वली असणार. आणि ह्या खूप काही गोष्टी ज्या एक व्यवस्थापनामध्ये एक गृहनिर्माण संस्था कामकाजमध्ये लागणार आहे, त्या उपविधीवर कमीत कमी 2 लेक्चर होणार आहे, जास्त पण होऊ शकतात. आणि त्या उपविधीमध्ये खास करून 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकली सांगितलं जाईल. आता 2 विषय काय, एक ॲज अ हाऊसिंग सोसायटी मॅनेजर तुम्हाला प्रत्येक रेकॉर्ड्स ठेवा लागेल. व्हॉट टाईप ऑफ रेकॉर्ड्स यू हॅव टू कीप, लाईक कॅश बुक, लेजर, हे बिलिंग, रिसीट, त्याच्यानंतर बॅलन्स शीट, ॲन्युअल रिपोर्ट, हे ते वेगळं नॉमिनेशन रजिस्टर, शेअर रजिस्टर, शेअर ट्रान्सफर रजिस्टर, मॉर्गेज रजिस्टर, वेगवेगळ्या प्रकारचा दस्तऐवज आपल्याला ठेवावं लागतं. आणि ह्याला आपण स्टॅट्युटरी रेकॉर्ड म्हणतो. स्टॅट्युटरी रेकॉर्ड का म्हणतो, कायद्याने तुम्हाला प्रिस्क्राईब केलेला किंवा कायद्याने तुम्हाला मान्य करून ते केलंच पाहिजे असं म्हटलेलं आहे. स्टॅट्युटरी म्हणजे लॉ हॅज प्रिस्क्राईब दिस डॉक्युमेंट्स. म्हणून हे रजिस्टर कसं ठेवायचा, त्याच्यामध्ये एखादा ट्रान्सफर झालं तर कसं लिहावं लागतं आणि कधी लिहावं लागतं, हे सर्व गोष्टी त्याच्यात येतो. नंतर सोसायटीमध्ये वेगवेगळं तुम्हाला फाईल्स मेंटेन करावं लागतं. एक प्रत्येक मेंबरचं तर एक फाईल होणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त मेंबरशिप ॲप्लिकेशन फाईल, नॉमिनेशन फाईल किंवा बिल्डिंग अप्रुव्हल फाईल, अमुक तमुक, हे सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. त्याच्यानंतर मॅनेजिंग कमिटी मीटिंग नोटीस कसं इश्यू करायचा, जनरल बॉडी कसं घेतलं जाईल, जनरल बॉडीचं मिनिट्स कसं लिहायचं, नोटीस कसं लिहायचं, एखादा ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दैनंदिन कामकाज कसं केलं जाईल ह्या बाबतीतसुद्धा तुम्हाला माहिती दिली जाईल. तर ह्या सर्व 12 लेक्चरमध्ये तुम्हाला पूर्णपणे समजून सांगायचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि आम्ही एक्झामसुद्धा करणार आहे. हे जे आहे एकदा तुम्ही, इट इज अ सर्टिफिकेट कोर्स इश्यूड बाय दी महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन. तुम्हाला सर्टिफिकेट द्यायच्या अगोदर आम्ही तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन एक ऑनलाईन एक्झाम पण केलं जाईल, जिथे त्या क्लासमध्ये आम्ही एक गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला हे नवीन आम्ही इंट्रोड्यूस केलेलं आहे.
अगोदरच्या लोकांना हे माहीत नव्हता, किंवा आपण असा विचार केला की लोकांना जेव्हा आपण एक्झाम करतोय आणि त्यामुळे काय होतंय की बिफोर हे एक प्रोसिजरली त्यांना जरा बरं वाटतं आणि त्याप्रमाणे अभ्यास पण केला जातात. तुम्हाला बायलॉ पण दिला जाईल, नोट्स पण दिला जाईल, PPT दिला जातात. तर ते एक्झाममध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन एक्झाम होईल आणि एखादा 4-5 जे आहे आपण ते तुम्हाला ॲडव्हान्समध्ये पण सांगू शकतो. पण तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की ड्राफ्ट ए नोटीस फॉर जनरल बॉडी मीटिंग, ड्राफ्ट ए नोटीस फॉर मॅनेजिंग कमिटी मीटिंग, दीज आर द इश्यूज. केस स्टडी अमुक आहे, त्याच्यात तुम्ही एक रिप्लाय तयार करा. आता तुम्ही रिप्लाय तयार करताना तुम्ही स्वतः लिहून आम्हाला दाखवायचं आणि ते दाखवल्यानंतर आपण तुम्हाला सांगू की इव्हॅल्युएशनसुद्धा तिकडेच आम्ही केलं जाईल, जेणेकरून तुम्हाला माहिती पडतो की आपल्याला इव्हॅल्युएशनसुद्धा नंतर आपल्याला घरी घेऊन जायचं नाही, तिथे तुम्ही लिहिलं 15 मिनिट 20 मिनिटामध्ये, नंतर आम्ही तुम्हाला शेअर करायला सांगणार, वाचायला सांगणार, बाकी 2-3 लोकांना कळेल की कसं केलं जाईल आणि नंतर आम्ही ते कलेक्ट करून तुम्हाला त्याच्यावर सुद्धा त्याला असेसमेंट म्हणतो ते करेल आणि शेवटी तुम्हाला काही होमवर्क दिला जाईल. आता होमवर्कसुद्धा जसं MBAमध्ये प्रोजेक्ट दिलं जातात तसंच प्रमाणे तुम्हाला एक त्या ह्याच्यामध्ये आम्ही एक दर आठवड्याला कमीत कमी एक असाइनमेंट असणार. काय मोठा असाइनमेंट नाही आहे, ज्या तुम्हाला क्लासमध्ये विचारला जाईल त्याच असाइनमेंटमध्ये त्याच जे शिकलेलं आहे त्याच्यावर एखादा प्रश्न तुम्हाला सांगितला जाईल. पुढच्या वेळेला तुम्ही तुमचं A4मध्ये लिहून आणून द्यायचं आहे. आता ते काय मोठा नसतो की वी विल जस्ट टेल यू आज जनरल बॉडी कसं करायचं काय करायचं आम्ही तुम्हाला समजून सांगितलं असेल, नोट्स दिलं असेल, तेच तुम्हाला सांगतो की तुम्ही नेक्स्ट वीक येताना ते तुम्ही घेऊन या. अशा प्रकारे एक थोडंसं ॲकॅडमिक पण मध्ये आम्ही करणार आहोत, थोडा प्रॅक्टिकल टच देणार आहेत आणि तुमचं थोडंसं इन्व्हॉल्वमेंटसुद्धा आम्ही अपेक्षा करतो. आफ्टर द एक्झाम if you get more than 40%, 20 marks for the that's objective type and 20 marks for this one, another 20 marks will give for the assignment. असं करून तुम्हाला 40%च फक्त 60 मार्कमध्ये 40%च तुम्हाला उत्तीर्ण होण्याचं करायचं आहे आणि आम्ही बघू आणि कमीत कमी 75% अटेंडन्ससुद्धा गरजेचं आहे. शेवटी काय आहे की तुम्ही पैसे देतात, सर्टिफिकेट घेतात, शेवटी वी ऑल्सो कॅरी सर्टन त्याला म्हणतो क्रेडेन्शियल्स. तर आपल्याला 75% कमीत कमी अटेंडन्ससुद्धा होणे गरजेचं आहे आणि प्रत्येक क्लासमध्ये आम्ही अटेंडन्ससुद्धा घेऊ आणि ते सुद्धा ऑनलाईन जेव्हा एक्झाम घेतो दॅट इट सेल्फ शोज द वेन वी आर एव्हरी डे एव्हरी वीक 12 लेक्चरमध्ये 12 ऑनलाईनला आम्ही एक्झाम घेतो तेव्हा आपल्याला कळतं की तुम्ही अटेंडन्स केले की नाही. वेगळ्या अटेंडन्सचं गरज नाही. यू आर अपिअर्ड फॉर दॅट एक्झाम ॲट द एंड ऑफ द क्लास अराउंड 1:45ला क्लास होणार म्हणजे क्लास संपेल. 15 मिनिटामध्ये 5 मिनिटांमध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलं जाईल. 5 मिनिटामध्ये 5 किंवा 10 प्रश्न असणार, ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार. तुम्हाला गुगल फॉर्म दिला जाईल, तिथे तुम्ही एक्झाम द्यायचं आणि ते एक्झाम म्हणजे तुमचा अटेंडन्स पण होऊन जातो. सो 75% अटेंडन्स शुड बी देअर. विथ दिस थँक्यू व्हेरी मच. ह्याचं काही विद्यार्थी लोक इथे आलेले आहेत, सावंत साहेबांनी बोलवलेलं आहे, त्यांचा अनुभव त्यांनी शेअर करावा. नमस्कार एव्हरीबडी ऑन द स्टेज आणि प्रेक्षकांना नमस्कार. का आमच्या सोसायटीचा 21 वर्ष झाली सोसायटीला हे झालं नव्हतं, काय म्हणतात डीम कन्व्हेन्स. हा कोर्स केल्यानंतर मला त्यांनी एवढी मार्गदर्शन केलं आणि पुरा डीम कन्व्हेन्स पूर्ण होईपर्यंत एका माणसाने हा पुरा पार पाडला. मी माझं कौतुक करत नाही आहे पण सांगतो जस्ट बिकॉज ऑफ महासेवा. व्हॉट अ ब्युटिफुल इन्स्टिट्यूशन. आपण भाग्यवान आहोत. हां, मस्करी नाही. हां, ही संस्था मी भारतभर नाही जगभर यांना लोकांना याचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. का आता आपण टोटली अंधारात आहोत. बायलॉज नुसतं वाचलं तर कळत नाही, त्यातले जे बारकावे पार्थसारथी सर म्हणा, रमेश सर म्हणा, प्रभू सर म्हणा आणि अजून जे इतर शिक्षक येतात आपल्याला शिकवायला, सावंत सर आहेत, इतका सुंदर मार्गदर्शन करतात की खरोखर हे देवपुरुष आहेत. मला काही अडचणी आल्या आणि तेव्हा आय वॉज ब्लँक अबाउट ऑल दिस बायलॉज आणि कोऑपरेटिव्ह ॲक्ट. आपले प्रश्न लिहून आणा आणि सरांना तुम्ही वर्ग झाल्यानंतर विचारा. का ती जेव्हा त्यांची फ्लो चालू असते शिकवण्याची, आपण ते ब्रेक केलं की एकतर 12 आठवडे मिळालेत, तर 12 आठवड्यात ते त्यांचा तो जो साठा आहे ते ट्रान्सफर करतील. वर्गाच्या नंतर तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, काय तुमचा फायदा होईल त्याच्यात सगळ्यांचा. आणि मी म्हणतो सगळ्यांनी या, प्रत्येकाने एकही वर्ग दांडी मारू नका. मी ॲडव्होकेट वैशाली लोटणकर. मी गेले 7 वर्ष प्रभू सरांच्या हाताखाली मी काम करत होते आणि पार्था सर आहेत, सो त्या लोकांबरोबर मी प्रॅक्टिस करते.
मी लिटिगेशनमध्ये मी प्रॅक्टिस करते, पण मला लॉ म्हणजे बायलॉज ह्याचं मला नॉलेज नव्हतं. पण प्रभू सरांमुळे आणि पार्थसारथी सरांमुळे मला खूप सारं नॉलेज कळलं, डीपली सगळ्या गोष्टी कळल्या. आणि हा क्लास केल्यामुळे तर मला खूप सारं नॉलेज कळलं आणि त्याच्यामुळे मी आज प्रॅक्टिस करू शकते अजूनही. त्याच्यामुळे तुम्हाला पण सगळ्यांना ही रिक्वेस्ट आहे की तुम्ही लोकांनी हा क्लास जॉईन करावा. थँक्यू सो मच. इथे आलेल्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. थोडंसं सरांनी एक्झामबद्दल बोलल्यावरती थोडंसं टेन्शन आलं असेल, तर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. इथे आल्यामुळे बेसिक बायलॉज म्हणजे मी 2 वर्षापूर्वी मला वाटतं आमची 80 जणांची बॅच होती दादरला, आणि आज स्पेशली सावंत सरांसाठी त्यांचं कौतुक करायला मी इथे आले, बिकॉज त्यांनी एक मार्ग दाखवला कोऑपरेटिव्हचा. बिकॉज आय स्टार्टेड माय प्रॅक्टिस विथ फॅमिली कोर्ट. सो डिवोर्स आणि लिटिगेशन्स म्हणजे एव्हरीडे देर आर डिफरंट कारण 3 वर्ष आपण वेगवेगळे लॉज शिकतो. पण इथे आल्यावर आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो आणि बेसिक गोष्टी म्हणजे ज्या मीटिंग्ज होतात, ओके, लाईक पार्किंग आहे, जे छोटे छोटे इश्यूज आहेत हे माहितीच नव्हतं. आणि इथे आल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींचं म्हणजे मला असं वाटतं की सावंत सरांनी म्हणजे मला पण तुम्हाला जसे प्रश्न असतील आज की कसं होणार, कसा आहे हा कोर्स, आपण करेक्ट ठिकाणी आलो आहात का, तर यू आर ॲट द राईट प्लेस. आणि पार्थ सरांबद्दल तर म्हणजे त्यांना कधीही तुम्ही प्रश्न विचारा, ही विल नेवर इग्नोर दॅट क्वेश्चन. ही विल इफ इट ऑल ही बिझी ही विल से की थोडं थांबा, मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. पण प्रत्येक प्रश्न म्हणजे आम्ही त्यांना इतकं प्रश्न विचारून भांबावून टाकायचो, पण ही इज ऑलवेज विथ द स्माईल, ही इज टू आन्सर माय क्वेरी. सो थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट. मी दीपक नाईक, प्रभू सर, सर्वे सर्वा आणि पार्थ सारथी सर. सो मी ह्यांचा कोर्स करत होतो, पण मजा बघा आपली वृत्ती कशी असते ती, की मला सावंत सर सांगायचे नाही का असं आपण तुम्ही येत आहे काय. मी म्हटलं यार कशाला उगीच काहीतरी आपल्या पाठीमागे लचाण लावत असतील ते. मी स्पष्ट बोलतो आणि तुम्ही ते सर मी यांची शाळा घेणार आहे थोड्या वेळ. सो प्रत्येकाला वाटायचं, मला असं वाटायचं कशाला करायचं पाहिजे. रविवारी कोर्स होता, शनिवारी 11 वाजता मी त्यांना रात्रीचे 11 वाजता टेलिफोन केला, सर मला उद्या यायचं आहे बघायचा काय कोर्स. आणि खरोखर सांगतो ना, मी जे केलं ना प्रेमात पडलो. बरं मला एक सांगा, आता तुम्ही जेवढे इकडे आहेत तुम्ही कोण किती सोसायटीमध्ये कार्यरत आहेत किंवा कुठल्या पोस्टवरती आहेत, किती जण आहेत. प्रामाणिकपणा, काय घाबरू नका, अगदी व्यवस्थित भरपूर आहेत ना, काय विचार काय करताय, आहेत की नाही. बरं बायलॉज किती जणांनी वाचलेत. काय होतं माहिती आहे, माझी परिस्थितीच आहे, मी तुमची काय चेष्टा करत नाही, माझी परिस्थितीच आहे. मी पण माझ्या सोसायटीमध्ये कमीत कमी 25-30 वर्ष सेक्रेटरी चेअरमन करतो. फक्त बायलॉज आमच्या कपाडात होतं. म्हणजे कोणी विचारलं बायलॉज पडा का, हां पडा आहे, काय माहिती क्या पडा आहे. सो पडा हे साहेबांनी शिकवलं म्हणून आम्हाला असं शक्य झालेलं आहे. त्यामुळे ह्यात कुठेही तुम्ही मनात शंका कुशंका न ठेवता जर हे कराल ना, नक्कीच मी तुम्हाला सांगेन की तो सोसायटी, एक लक्षात ठेवा, सरांनी आपल्याला सांगितलेलं का आपल्या उत्पन्नाचं पण साधन उत्तम आहेच, पण ते जर नसेल करायचं तर आपण आपल्या सोसायटीसाठी काहीतरी एक चांगलं करू शकतो. कारण जनरली सगळ्यांना जे आहेत त्यांना माहिती असेल की बडबड करणारे जास्ती असतात, हो ना सर. सरांना सगळं पटतं आहे, बडबड करणारे सगळेच असतात पण माहिती काही नसतं. मग त्यातल्या त्यात जर आम्हाला यांच्याकडनं चांगलं ज्ञान मिळालं आणि आम्ही सोसायटीला देऊ शकलो तर हे आपल्यासाठी चांगलं आहे की नाही, आपल्या सोसायटीचं चांगलं आहे. सो थँक्यू व्हेरी मच सावंत साहेबांचं, त्यांनी मला इथे आणला. आणि पार्थसारथी सर, प्रभू सर यांना लाख लाख धन्यवाद. थँक्यू. आपल्या इथे तुमच्यासारख्या झालेल्या कमिशनर ऑफिस. मी ACP सुनैना नटे, मुंबईमध्येच मी कार्यरत आहे. आणि मला आज खूप आनंद होतो आहे की इथे येण्याची संधी मिळाली. मी आपल्यासारखंच मला उत्सुकता होती म्हणून आले, कारण मी सुद्धा डिस्टन्स लर्निंग म्हणा किंवा जे काही एकलव्य लांबून शिकतो दुरून तसं काहीतरी, तर सरांचे मी व्हिडिओ ऐकत असते. आज प्रत्यक्ष भेटण्याची मला इथं संधी मिळाली. मी दहिसरमध्येच राहते, पण आज जवळ कार्यक्रम आहे म्हणून मी आले आणि आपल्या सगळ्यांची भेट झाली, ही खूप माझ्यासाठी आज आनंदाची गोष्ट आहे. कायदा या विषयाबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. मला एकच सांगायचं आहे की आयुष्यातल्या सगळ्या गोष्टीशी रिलेटेड वेगवेगळे कायदे असतात.
पोलीस म्हटल्यानंतर त्यांना त्यांचे वेगळे कायदे इम्प्लिमेंट करण्याचं त्यांच्याकडे जे स्किल असतं, पण अदर दॅन IPC, CRPC किंवा आताचे जे बदललेले BNS वगैरे ह्या व्यतिरिक्त इतर कायदेसुद्धा पोलिसांना माहिती असावे लागतात. तर याच्यामधली एक मला छोटी म्हणजे वेळ कमी आहे, खूप बोलायचं असतं. तर आम्हाला हे सिव्हिल नेचरचे कायदे किंवा हे सोसायटीशी रिलेटेड कायदे माहिती नसतात. त्यावेळी जेव्हा आम्ही काम करत असतो स्टेशन हाऊसमध्ये तक्रारदार येतात, तर त्यावेळी खरी कसरत असते की तुम्ही त्यांना आलेल्यांना कसं कन्व्हिन्स करता. त्यावेळी तुमचं ते नॉलेज तुम्हाला काम येतं आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याची जी पॅशन असते आणि ही सगळ्यांमध्ये आहे, सरांमध्ये आहे आणि त्यांचं जे वेगळं अस्तित्व आता जे निर्माण झालेलं आहे ते खूपच मोठं आहे, शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही आहे. आपलं जीवन कसं सुकर करण्यासाठी छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात दैनंदिन जीवनामध्ये, जे वेगवेगळे वाद होतात वेगवेगळ्या कारणांनी, तर प्रत्येकाची एक भूमिका असते की तिथे ते सॉल्व करून कसं वातावरण सहकार्याचं निर्माण करणं आणि गोष्टी कशा चांगल्या करणं. तर त्यासाठी आपल्याला हा कायदा हा आपल्यासाठी खूप आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत असल्यामुळं तो सगळ्यांना माहिती पाहिजे आणि अवेअरनेस हा वाढला पाहिजे. आणि हे साहेबांनी जसं सांगितलं तसं आपण हे एन्जॉय करतो आहे आणि इतरांना मदत करण्यासाठी समाजाच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणं आणि जे उपकार झालेले असतात त्याच्यामध्ये उतराई होण्यासाठी आपल्यामध्ये ती ॲबिलिटी तयार करून त्याचा आपल्या सर्व्हिसमध्ये किंवा त्याच्यानंतरसुद्धा आजूबाजूला वावरत असताना त्याचा वापर केला पाहिजे. तर ते खऱ्या अर्थाने आपण देणं आपण समाजाला रिटर्न करतो. खरं तर रिटर्न करण्यासारखं नसतंच काही, खूप मोठ्या गोष्टी असतात आपल्यावर. आयुष्याच्या प्रवासात सगळेजण आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारे मदत करून मार्गदर्शन करून आपल्यावर उपकार करत असतात. म्हणून आपलंसुद्धा काहीतरी कर्तव्य असतं की त्याच्यामध्ये खारीचा वाटा आपण दिला पाहिजे. तर त्या अनुषंगाने हा कायदा मलासुद्धा रिअलाईज झालं की ह्या कायद्याचं महत्त्व काय आहे. म्हणून मी सुद्धा ते पुस्तक वाचू लागले. सरांचे मी व्हिडिओ वगैरे ऐकत असते आणि त्यामुळं मलासुद्धा यांच्यासारखेच माझे विचार आहेत की ते आपण सगळ्यांनी माहिती करून घेतलं पाहिजे आणि इम्प्लिमेंट करताना आपल्याला तेवढी ॲबिलिटी निर्माण केली पाहिजे. तर एक समाजातला आपला जो पूर्ण समाज आहे एकमेकाशी आपण कनेक्ट राहून ते प्रॉब्लेम सॉल्व करणं, यासाठी आपण कनेक्टेड राहू शकतो आणि चांगले रिझल्ट आणू शकतो. धन्यवाद. तुम्ही ह्या कोर्स केल्यानंतर 1 वर्षासाठी तुम्हाला आम्ही आमचा मेंबरशिपसुद्धा महासेवाचा मेंबरशिप जिथे आम्ही 2,000 रुपये सोसायटीला घेतो, तुम्हाला 1,000 रुपये घेतो. तुम्ही हे कोर्स केल्यावर तुम्हाला 1 वर्षाचा आम्ही मेंबरशिप फ्री देतो, ज्याने मार्फत दर महिन्याला तुम्हाला आमचा मासिक फ्री मिळतात. जेवढ्या लोकांनी आतापर्यंत केलं आहे त्यांना दिलं नसेल तर तुम्ही त्यांना 1 वर्षाचा आपण कॉम्प्लिमेंटरी मेंबरशिप देऊ, ज्याने मार्फत नंतर तुम्ही त्याला रिन्यू करू शकतात. म्हणजे 1 वर्षामध्ये तुम्हाला काय होतं आहे, वेगवेगळ्या गृहनिर्माण संस्थाचा अपडेट आहे त्या मासिकामध्ये मिळतात. त्याला महासेवा MSW सोसायटी रिव्ह्यू म्हणून तुम्हाला ते मिळतात. तुम्ही ते सुद्धा ह्या कोर्स केल्यानंतर मिळेल किंवा तुम्ही स्वतंत्रसुद्धा एक सबस्क्राईब करू शकता. वर्षाला 1,180 रुपीज आहे, 1,000 रुपये आहे आणि 180 रुपीज इज अ GST. ओके, विथ दिस थँक्यू व्हेरी मच. आता आपण प्रश्न उत्तरं घेणार आहोत. सर, मला ह्या कोर्समध्ये एनरोलमेंट जे करायचं आहे, आता फायनल तर झालेलंच आहे म्हणून ते इकडे आलो. तर त्या ह्याच्यामध्ये पेमेंट कसं करायचं आणि तुम्ही काही ग्रुप वगैरे बनवून त्याच्यामध्ये काही ॲड करणार आहात का, किंवा लाईक कसं काय आहे त्याचं जरा मार्गदर्शन केलं तर बरं होईल. नाही, तुम्हाला ते लिंक दिला जाईल. दिला नसेल तर ते आता सर्व जेवढ्या लोकांनी रजिस्टर केलं आहे त्या सर्वांना आम्ही लिंक पाठवू. एक गुगल फॉर्म आहे आणि बँक अकाउंट आहे. तुम्ही GPay करू शकतात, RTGS करू शकतात, कॅश पेमेंट किंवा चेक पेमेंट. आम्हाला चेक पेमेंट बरं पडतो. महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन नावाने 10,000 प्लस 1,800 11,800 तुम्हाला द्यायचं आहे. तुम्हाला रिसीट पण मिळेल. आणि एकदा तुम्ही कोर्स पार्टिसिपेट झालात तर वेगळं स्टुडंटचं एक वेगळं व्हॉट्सअप ग्रुप होतात फक्त तुमच्या बॅचसाठी. काही होमवर्क असेल, काय असेल, काही कोणाला एकमेकाला समजून घ्यायचं असेल आणि क्लासमध्ये लवकर या किंवा एखादा एक्स्ट्रा क्लास करायचा असेल तर काही लोकांचा प्रश्न असेल तिथे मिटू शकतात. बरोबर, ते काही फॅकल्टी वगैरे त्या ग्रुपमध्ये असतात तर वेगळा ग्रुप पण केला जातात. ओके, तर तुम्ही जेवढं लवकर होते तेवढं लवकर 10,000 प्लस 1,800 11,800 महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन नावाने भरू शकतात. स्क्रीनशॉट पेमेंट हे वगैरे
आणि गुगल फॉर्म दिलं जाईल, त्याच्यात पण तुम्ही भरू शकतात. ह्यांना पाठवू शकतात किंवा गुगल फॉर्म. लँग्वेज ऑफ इन्स्ट्रक्शन ऑल 3 लँग्वेजेस मिक्स, जसं आता चाललं आहे तसं. तर 99% आम्ही इंग्लिश आणि हिंदी वापरतो, आणि ज्यांना मराठी पाहिजे मराठीतसुद्धा आपला चर्चा होतात. इथे आणि दादरला जे आपले कोर्सेस आहेत ते ऑफलाईनच आहेत. त्यामुळे तुम्हाला दादरमध्ये सकाळी 10 ते 2 आणि इकडे संध्याकाळी 4 ते 8 या वेळेतच ऑफलाईनच. There are 2 batches. One is in the morning batch, that is morning 10 to 2, that is at Dadar. Evening 4 to 8, 4 hours, 4 to 8, it is here. सो इकडचं स्टुडंट तिकडे, तिकडचे स्टुडंट इकडे येणं अपेक्षित नाही आहे. पण तुम्ही जे म्हटलं बरोबर आहे, एखादं लेक्चर तुम्ही मिस केलं असेल आणि त्या तिकडचे लेक्चर आणि तिकडे आणि इकडे सेम लेक्चर होतात, समजा मॉर्निंग यू कुड नॉट अटेंड, वी मे इन्व्हाइट दॅम हिअर. हां, परीक्षा होणार आहे ऑनलाईन, तिकडेच होणार आहे, म्हणून आम्हाला 75% अटेंडन्स पाहिजे. सी, आउट ऑफ 12 लेक्चर्स कमीत कमी तुम्ही 9 लेक्चर तर अटेंड करा. अँड इट इज गोइंग टू टच तुमचा दैनंदिनच्या विषयावर आम्ही बोट लावणार आहे. म्हणजे यू गेट माय पॉईंट ना. रोजच्या कामकाजामध्ये गृहनिर्माण संस्थामध्ये तुम्ही जेव्हा काम करणार आहे किंवा तुम्ही तिथे राहतात पदाधिकारी म्हणून, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टी जी आहे ना, ॲज इफ इट इज टचिंग यू. तुम्ही सगळे डोक्याने श्रीमंत व्हाल, मी म्हणतो सगळ्यांनी अटेंड करा, अँड यू विल बी रिअली रिच फ्रॉम युअर माइंड. चलो, थँक्यू. एक्झाम इन विच लँग्वेज? इंग्लिश. तुम्हाला मराठी पाहिजे तर मराठी पण देऊ आपण, पण इंग्लिश. During this course, will you be taking us to the redevelopment part also? Yeah. One of the lectures is going to be on redevelopment, procedure for redevelopment, what precaution need to be taken. All that will come. Okay. One of the lectures is that out of 12. Thank you. And one of the lecture is on deemed conveyance. Excellent. What is the procedure to be followed, how it is to be done. And there are various things like recovery of dues. These are all practical oriented. That is what we said. Depending on the question, the interest and all, we will be orienting you. Thank you. If a society does not give the membership, how you will be making appeal. If the builder is forming a society, he is not handing over, how it can happen. What are the procedure to be followed for handing over and taking over. There is one lecture only on election, because the election is a very good system. So we are not discussing all 12 modules. So which of course you will know as you join. But we'll take it, you can imagine 4 hours is a huge period. And there's going to be, and that to 12 days. So therefore, you will get a lot of insights. Sir, this course which you are saying, do you have any placement assistance or what is that in the societies? See, right now we do not guarantee you the placement. Okay. Certainly, we being a Maharashtra Society Welfare Association, where 60,000 housing societies are members, they do approach us, please provide us a manager. Okay. The moment they said provide us a manager, then SK Sawant, okay, he contacts you, or you, if you want any position, you just tell SK Sawant that I want a position in such and such location. Then we will find out and let you know. We will not charge you anything, but we will be charging 1 month salary to the society who wants, because we are not sending one candidate, we are sending 2-3 candidates. They will have the interview and all. So therefore, for you, that way direct placement campus we are not having. Okay. Neither we guarantee you, but one thing we can always tell you, that if you have paid 10,000, taken this certificate, naturally you will get lot of interest, and maybe in one consultancy that you provide, Okay, sir. you will recover entire 10,000. Okay. You can become a consultant. We will orient you. So I have a question about the deemed conveyance, please. Can I ask you right now? Yeah, you can ask. Okay, thank you. So basically, if the society has taken a deemed conveyance from the authority of the other DDR, so they have not shown me the draft agreement before the execution. So can I ask them in the minutes or SGM? See, there is a standard format. Okay. Whatever is there in the order, Mm-hmm. the same thing they are producing in the conveyance deed. Okay, sir. So therefore, nothing new is coming. Mm-hmm. So the name of the society as a purchaser, name of the builder and the landowner as a seller, Mm-hmm. and whereas the society had applied for the deemed conveyance, and the deemed conveyance has been granted for the area
advising so and so, which is there in the schedule. But- And then it comes, the copy of the conveyance deed is attached herewith. Okay. The property card is attached herewith. Approved plan is attached herewith. Okay. And accordingly, the society has been granted conveyance But if of land and building. yeah, but in the annexure page of the deemed conveyance, if there are errors made by the deemed conveyance authority or the society, whoever has done it, so can I ask the copy of the minutes of the SGM resolution? No, you can ask now. You can ask if they don't Minutes- give complaint to the registrar Okay. or approach us. We'll charge you 10,000 rupees for issuing a notice. Anything related to the course? Yeah. माझं नाव संजीव सामंत आहे. मी सोसायटीचा जवळजवळ 26 वर्ष कमिटीवर आहे. त्याच्यातली 5 वर्ष मी मॅनेजिंग कमिटीवर होतो आणि 20 वर्ष सेक्रेटरी होतो. जेव्हा मी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये 40 वर्ष काम करून रिटायर झालो आणि काही इश्यू होते म्हणून आमच्या कमिटीने फॉर्म झाली आणि त्याच्यामधून मी पहिले 5 वर्ष ते केली आणि नंतर बघितलं आपलं ह्याच्यात काही कळतच नाही आहे, कारण माझा संबंध नव्हता माझ्या इंडस्ट्रीचा आणि ह्याचा, तरी मी करत होतो काही कारणांनी. नंतर मी 2012मध्ये हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंटचा एक कोर्स ॲडव्हर्टाईज पेपरमध्ये वाचली दादर मुलात साध्याश्रममध्ये आणि तिकडे धाव घेतली. पण माझं खूप टुरिंग वगैरे असायचं, तर असंच 12 का 15 कोर्स होते ते मी केले पूर्ण. आणि त्याच्यामध्ये मला एवढं काही नॉलेज मिळालं की सोसायटी मला पुढे सोडायलाच तयार नाही. म्हटलं 5 वर्ष झाली आता मी बाय बाय नाही, 10 वर्ष 15 वर्ष आता 20 वर्षानंतर मी सेकंड जनरेशनला चान्स दिला. आता तुम्ही तरी या आणि तुम्हालाच रिकमेंड केलं, कारण ॲडव्होकेट नरेश पै माझे चांगले ओळखीचे आहेत. त्यांना मी म्हटलं की सर प्रभू सरांची माझी कधी भेट झालेली नाही, आज मी भेटणार आहे. परवा मी त्यांना फोन पण केला. तर पहिलं मला त्यांचं दर्शन होणार आहे. तर तुम्हाला नमस्कार. तुमची पुस्तकं वाचली, सगळे यूट्यूब बघूनच माझी मॅनेजमेंट सक्सेसफुल झाली आहे आज 26 वर्ष न भेटता सुद्धा तुम्हाला. चला, थँक्यू. पण आता मी अजून किती पुढे करू. आय एम 66 नाव. तर मी त्यांना सांगितलं मी एवढ्या लवकर सुरू केलेलं. तर नरेंद्र आता- मोदीला विचारा ना, 76 झालाय तरी हो, हो, पण पंतप्रधान हा आहेत. सोसायटी विषय आहे, सर्वांचा आहे, तर ते पुढे येऊ शकतात. तर आय एम रिकमेंडिंग मेनी पीपल की तुम्ही हे करा, तुम्ही या. म्हणजे मला आज यायचं नव्हतं. हे तर तुमच्यामध्ये भीती निर्माण करतायत ते, की तुम्ही मॅनेजर कोर्स करा, तुम्ही उत्तीर्ण होणार, पदाधिकारी होणार, नंतर तुम्हाला पदाधिकारीमध्ये सतत राहावं लागेल. नाही, कारण लोक असं पुढे यायला नाहीये. बघत नाही. नाही, तुमचा कोर्स आणि पुस्तकं एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत, नो डाऊट. सॅल्यूट टू एव्हरीथिंग व्हॉट एव्हर यू हॅव डन. थँक्यू. बट माझा मेसेज हा शेअरिंग मेसेज आहे, क्वेश्चन नाही. जे बरोबर. ह्या लोकांना मदतनीस ठरेल की हा कोर्स करायचा का नाही, या डायलेमामध्ये जे आहेत Correct. त्यांना मी रिक्वेस्ट करीन. 10,000 तर तुमच्या असे तसे शॉपिंगमध्ये खर्च होतात. त्याच्यापेक्षा हे एज्युकेशन मिळेल तुम्हाला कुठल्याही एजला, ते तुम्हाला लाईफला उपयोगी पडेल. याच्यासाठी तुम्हाला चेअरमन सेक्रेटरी किंवा जॉब करण्याची जरूरत नाही, पण ॲज अ मेंबर ऑफ द सोसायटी पण तुम्ही एक ॲग्रेसिव्ह अँड ॲक्टिव्ह मेंबर राहू शकता. बिलकुल, एकदम परफेक्ट बोलत. जरा थँक्यू टाळ्या द्या. थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू फॉर शेअरिंग. Just I want to know, housing cooperative law, bylaws and commercial bylaws are different or the same? If They it are is the they are one same, and the same. They are one and the same. okay, thank you, sir. With this, thank you very much.